नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेला पंडिता रमाबाई या 10व्या पाठाचा पहिला भाग अभ्यासणार आहोत। पाठाच्या सुरुवातीला लेखिकेचा परिचय आपण करून घेणार आहोत। डॉक्टर अनुपमा उजगरे, जन्म 1949, प्रसिद्ध लेखिका, सांगी पश्चात हे काव्यसंग्रह, चांदणचुरा ललित लेख संग्रह, पंडिता रमाबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध। विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर अनुपमा उजगरे या महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट लेखिका आहेत। त्यांनी वेगवेगळे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत, त्याच पद्धतीने त्यांनी ललित लेख संग्रह देखील लिहिलेले आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांनी लक्ष्मीबाई टिळक, तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पंडिता रमाबाई यांसारख्या थोर व्यक्तींचे चरित्रात्मक लेखन देखील त्यांनी केलेले आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश देखील त्यांनी लिहिलेला आहे। अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी विपुल प्रमाणामध्ये साहित्य लेखन केलेलं आहे। मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांनी साहित्य लेखन करून मोलाची भर घातलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। लेखिकेचा परिचय अभ्यासल्यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। विद्यार्थी मित्र हो, लेखिकेचा परिचय आपण पाहत असताना आपण हे पाहिलेलं आहे की त्यांनी चरित्रात्मक लेखन देखील केलेलं आहे। आणि पंडिता रमाबाई हा जो पाठ आपण अभ्यासतोय, या संपूर्ण पाठामध्ये पंडिता रमाबाई यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजेच त्यांचं जीवन जगत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं। आणि अनेक अडचणींना तोंड देत असताना देखील त्यांनी स्वतःचं संघर्षमय आयुष्य बाजूला ठेवून त्यांनी इतर म्हणजे भारत देशातील ज्या स्त्रिया उपेक्षित होत्या, ज्यांच्यावर अनेक बंधनं होती, अशा ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं पंडिता रमाबाई यांनी नंदनवन फुलवलेलं आहे। आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे तेच प्रेरणादायी कार्य आपल्याला या संपूर्ण पाठामध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे या स्पष्टपणे सांगत आहेत। या पाठामध्ये आपण हेच या ठिकाणी समजून घेणार आहोत। पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतल्यानंतर नियोजित पाठ्यांशाकडे आपण वळणार आहोत। पान क्रमांक 36। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती, ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। विद्यार्थी मित्र हो, कोलकाता शहर पश्चिम बंगाल या राज्याची कोलकाता ही राजधानी आहे। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या कोलकाता शहरामध्ये त्या ठिकाणी देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांनी एक खास सभा बोलावली होती। खास सभा जी केवळ स्त्रियांसाठी होती। इथं सांगितलेलं आहे ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। भारतातील स्त्रियांची म्हणजे यापूर्वी भारत देशामध्ये अनेक सभा घेण्यात आल्या, परंतु केवळ स्त्रियांसाठी राखीव असणारी अशी सभा यापूर्वी भारत देशामध्ये कधीही घेण्यात आलेली नव्हती। त्या सभेचं आयोजन कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन यांनी केलेलं होतं। या सभेकरिता सांगितलेलं आहे, रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले।
या ठिकाणी ही स्त्रियांची पहिली सभा कोलकाता शहरामध्ये भरलेली आहे. ती सभा घेण्यात आलेली आहे आणि या सभेकरिता पंडिता रमाबाईंना तिथं पाचारण केलेलं आहे. त्या वक्ता म्हणून आलेले आहेत. वक्ता म्हणजेच भाषण करण्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि त्यांना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. प्रत्येक राज्याची आपल्याला माहीत आहे, भारत देश हा एक विविधतेत एकता असणारा देश आहे. प्रत्येक घटक राज्याची, पश्चिम बंगाल या राज्याची भाषा बंगाली आहे आणि बंगाली भाषा ही त्यावेळी पंडिता रमाबाई यांना सफाईदारपणे बोलता येत नव्हती किंवा त्यांना तितकं त्याचं ज्ञान नव्हतं आणि त्यामुळं या पंडिता रमाबाईंनी काय केलेलं आहे, मायबोलीसारखा, मायबोली म्हणजे काय तर मातृभाषा किंवा त्याला आपण आपली पहिली भाषा असं देखील म्हणू शकतो. त्याचा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून पंडिता रमाबाई यांनी या सभेला उद्देशून भाषण केलेलं आहे. पुढे बंगाली त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. विशेष आहे, त्यांनी संस्कृतमधून भाषण केले आणि त्या संस्कृतमधल्या त्यांच्या भाषणाचा अनुवाद म्हणजे ज्याला आपण भाषांतर असं म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट असं म्हणतो. त्याचं बंगालीतून संस्कृतमधून ट्रान्सलेट बंगाली भाषामध्ये करण्यात आलं. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रियांसाठी भारत देश पहिली सभा घेण्यात आलेली आहे. या स्त्रियांसाठी घेण्यात आलेल्या सभेकरिता वक्ता देखील एक स्त्री आहे आणि विशेष म्हणजे मौखिक अनुवाद म्हणजे त्याचं भाषांतर देखील तिथंच लगेच समोर सुरू होतं. ही त्या सभेची खास वैशिष्ट्ये आहेत. ज्याला वैशिष्ट्य म्हणजे आपण त्याला एक आगळं वेगळं, पण त्याला इंग्लिशमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणू शकतो की त्या सभेची ही वैशिष्ट्ये आहेत. पहिली स्त्री वक्ता आहे, पहिली स्त्रियांसाठी सभा आहे आणि त्याचा अनुवाद देखील तिथं करण्यात आला होता. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळी वेगळी होती. अतिशय महत्त्वपूर्ण इथं संदर्भ दिलेला आहे. एक परप्रांतातील, पर म्हणजे वेगळ्या प्रांतातून. पंडिता रमाबाई या उत्तर प्रदेश राज्यातल्या होत्या आणि त्या उत्तर प्रदेशमधून पश्चिम बंगाल या ठिकाणी गेल्या, म्हणजेच त्या दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत. परभाषक, बंगाली भाषा त्यांना येत नव्हती. संस्कृत भाषेतून त्यांनी काय केलेलं आहे, आपलं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी महाभारतकालीन संदर्भ दिलेला आहे. महाभारतकालीन म्हणजे काय तर महाभारतामध्ये देखील अनेक ज्या स्त्रिया होत्या त्या कर्तृत्ववान होत्या. स्त्रियांना अलीकडच्या काळामध्ये काय केलेलं आहे तर बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं जर आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासला, त्याच पद्धतीनं महाभारतकालीन संदर्भ म्हणजे दाखला किंवा उदाहरणं त्यांनी महाभारतातली दिली आणि त्या स्त्री सभेला उद्देशून त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. प्रबोधन म्हणजे काय तर त्यांच्या मनामध्ये वैचारिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या वेगवेगळ्या संदर्भातून केलेला आहे. ही घटनाच फार आगळी वेगळी होती आणि ही संपूर्ण घटना म्हणजे एका परभाषक स्त्री आहे, पर राज्यातून आलेली स्त्री आहे, प्रांत म्हणजेच प्रदेश, वेगळ्या घटक राज्यातून आलेली ही महिला आहे आणि ही वेगवेगळे महाभारतकालीन संदर्भ देखील देत आहे. स्त्रियांना प्रबोधन करते आहे, त्यांच्यात वैचारिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करते. ही संपूर्ण घटना ही त्या काळच्या रूढी परंपरेच्या दृष्टीनं फारच आगळी वेगळी होती असं परिच्छेदामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतं. पुढचा परिच्छेद, आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. आई वडील व बंधू, आई म्हणजेच त्यांची माता, वडील म्हणजे त्यांचे बाबा व बंधू म्हणजे त्यांचे भाऊ, या तिघांचेही निधन झालेलं आहे. निधन म्हणजे
त्या ठिकाणी ते वारलेले आहेत आणि आई वडील आणि भाऊ हे कुटुंबातल्या प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी निधन पावतायत. त्यामुळं त्या एकटं जीवन जगत असताना त्या एकटेपणा किती कठीण असतो हे त्यांनी जवळून अनुभवले आणि त्यांनी हा अनुभव घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण काय केलं पाहिजे, तर विवाह केला पाहिजे. विवाह आपण लग्न असं म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला मॅरेज म्हणतो. त्यांनी विवाह करण्याचं ठरवलं आणि विवाह देखील त्यांनी केला. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यांनी विवाह देखील केला. परंतु विवाह करत असताना अतिशय विद्वान म्हणजे ज्ञानी, वकील ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉयर असं म्हणतो, ख्याती म्हणजे प्रसिद्ध असलेले बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी काय केलेलं आहे, रीतसर विवाह केलेला आहे. त्याचे वय 22 वर्षांचे म्हणजेच त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विद्यार्थी मित्र हो, हा प्राचीन कालखंड आहे आणि या काळामध्ये मुलींचं जे लग्न आहे ते 10 वर्ष 12 वर्ष अगदी बालविवाह ज्याला आपण म्हणतो, अगदी कमी वयामध्ये लग्न केली जायचे. आणि त्या काळात पंडिता रमाबाई या 22 वर्षाच्या झाल्या होत्या आणि 22व्या वर्षी त्या लग्न करत होत्या. त्यामुळं त्यांचं 22 वर्षाचं वय म्हणजे त्यावेळच्या रूढी परंपरेच्या दृष्टीनं फार वाढलेलं होतं. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आपण पाहतोय की आई वडील आणि बंधू यांचं निधन झालं आणि त्या एकटे पडल्या. त्या एकटेपणात दूर करण्यासाठी त्यांनी विवाह केल्या. परंतु विवाहबद्ध झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतच या त्यांच्या पतींचं म्हणजे बिपिन बाबूंचं निधन झालेलं आहे. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन, विद्यार्थी मित्र हो, भारत देश हा एक पुरोगामी देश आहेच आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच अतिशय पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातले सुधारकांचं कार्य प्रगतीपथावर होतं आणि महाराष्ट्रातल्या सुधारकांनी विनंती केली पंडिता रमाबाईंना की तुम्ही आता महाराष्ट्रात या. आणि त्या महाराष्ट्रात आल्या आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन. तान्ह्या म्हणजे अतिशय लहान मुलगी होती त्यांची, तिला घेऊन त्या पुणे आलेल्या आहेत. पुणे हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, विद्येचं माहेरघर आहे. पुणे आणि काय उणे असं देखील म्हटलं जातं. तर या पुणे शहरामध्ये या पंडिता रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन महाराष्ट्रातल्या सुधारकांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. पहिले व्याख्यान महाराष्ट्रात आल्यावर देखील त्यांनी वैचारिक परिवर्तन प्रबोधनाचं कार्य सुरू ठेवलं आणि महाराष्ट्रातले अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांनी आपलं पहिलं व्याख्यान केलेलं आहे, भाषण दिलेलं आहे. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. तिथेच पुणे या ठिकाणी न्यायमूर्ती रानडेंच्या घराच्या आसपास म्हणजे प्रत्येक आठवड्यात एका घरी जायचं आणि पंडिता रमाबाईंनी काय करावं, व्याख्यान द्यावं. त्यांच्या व्याख्यानातून भाषणातून स्त्रियांमध्ये प्रबोधन घडून यावं असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. बाई माणूस, भारत देशामध्ये स्त्रियांची जी परिस्थिती होती अतिशय गंभीर होती. समाजसुधारकांचे फार मोठे उपकार आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या राज्यातील स्त्रियांना आता अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे स्त्रिया आज राष्ट्रपती पदापासून
वेगवेगळ्या उच्चपदस्थ त्या विराजमान झालेल्या आहेत. परंतु एक काळ असा होता की स्त्रिया बोलू शकतात किंवा त्या विचार करू शकतात ही कल्पनाच केली जात नव्हती. अशा काळामध्ये बाई माणूस नेमकी कशी बोलते हे पाहण्याची उत्कंठा म्हणजे उत्सुकता प्रत्येक पुरुषाला त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असायची. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. पंडिता रमाबाई यांची वेगवेगळी व्याख्यानं झाली आणि या व्याख्यानाचं एक अट असायची ती म्हणजे व्याख्यानाला पुरुषांनी यावं परंतु येताना घरातल्या एका महिलेला आणलं पाहिजे अशी आठवण काशीबाई कानिटकर ज्या आपल्या सासऱ्यांसोबत, सासरा म्हणजे पतीचे वडील, त्याला सासरा असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये आपण त्याला फादर इन लॉ असं म्हणतो, तर त्या सासऱ्यांबाई कानिटकर या गेल्या होत्या आणि त्यांना जे अनुभव आले, जी आठवण त्यांनी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की महिला आली पाहिजे, प्रत्येक पुरुषासोबत घरातली एखादी महिला असली पाहिजे व्याख्यानाला, अशी अट त्या ठिकाणी त्यांच्या सभेला असायची. अशी आठवण काशीबाई कानिटकर यांनी लिहून ठेवलेली आपल्याला या परिच्छेदामध्ये अभ्यासायला मिळते. पुढचा परिच्छेद, स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. प्रत्येक स्त्रियांनी शिकले पाहिजे व आपण जे ज्ञान ग्रहण केले, आपण जे शिक्षण घेतले त्यातून इतरांना देखील शिकवलं पाहिजे. आणि शिकवण्यासाठी प्रत्येकाला मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मातृभाषा म्हणजे आपली पहिली भाषा जी आहे त्याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. भारत देशातल्या प्रत्येक महिला स्त्रियांनी शिकलं पाहिजे, शिक्षिका म्हणून उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी स्त्रिया शिकल्या पाहिजेत आणि म्हणून प्रोत्साहन म्हणजे उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्कॉलरशिप असं म्हणतो, तर त्या शिष्यवृत्त्या देखील दिल्या पाहिजेत अशी शिफारस म्हणजेच त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर एक सल्ला किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एंडॉर्समेंट असं म्हणतो, शिफारस करणे, तर अशी शिफारस देखील त्यांनी केली होती. हंटर कमिशन म्हणजे आयोग. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची राजवट ज्यावेळेस भारत देशामध्ये होती, ब्रिटिशांनी भारतीयांच्या शिक्षणासाठी काही चांगल्या उपाययोजना केल्या होत्या. त्यातलीच एक शिक्षणासाठी एक हंटर कमिशन, एक आयोग नेमला होता. तर त्या आयोगाला त्यांनी विनंती केली की स्त्रियांना शिक्षणासाठी तुम्ही काय करा तर शिष्यवृत्त्या द्या, स्कॉलरशिप द्या, अशा पद्धतीचं म्हणणं त्यांनी त्या हंटर कमिशन समोर मांडलेलं होतं. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. अनाथ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑर्फनेज असं म्हणतो, ज्यांना आई वडील नाहीत अशी मुलं, अपंग, हँडिकॅप, विधवा म्हणजे ज्या स्त्रियांचे पती निधन पावलेले आहेत, अशा स्त्रियांना, अनाथ अपंग जे आहेत त्यांना त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना स्वतःचं स्वावलंबी जीवन, स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणून कार्य करण्याची एक त्यांची तळमळ होती. त्यांनी तो निश्चय केला होता आणि हा निश्चय पंडिता रमाबाई यांनी पुणे, त्याच पद्धतीनं मुंबई, अहमदाबाद ही भारत देशातली एक प्रमुख शहर आहेत, या त्या काळातल्या प्रमुख शहरांमध्ये जे काही पुढारी म्हणजे नेते मंडळी होते, त्याच पद्धतीनं धनवान म्हणजे श्रीमंत लोक होते, व्यावसायिक होते, अशांना आपला निश्चय पंडिता रमाबाईंनी कळवला. परंतु
अनाथ अपंग विधवांसाठी काय कार्य केलं, हा विचार समाजाला काही पटला नाही. त्याची काय गरज आहे? कारण तो काळ तुम्हाला मी वारंवार सांगतोय की अतिशय वेगळा होता. रूढी परंपरा भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि त्या काळामध्ये पंडित रमाबाईंनी जे कार्य स्त्रियांसाठी केलेलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. किंवा त्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रियांच्या आयुष्यामध्ये नंदनवन फुलवलेलं आहे. एक प्रेरणा निर्माण केलेली आहे. प्रबोधन करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि या पुढाऱ्यांनी किंवा धनवानांना जरी विचार पटला नसला तरी देखील काहींनी सढळ हाताने मदत देखील त्यांना केलेली आहे. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. उदार म्हणजेच ज्याला आपण दानशूर असं म्हणतो. एका दानशूर गृहस्थाने म्हणजे एका व्यक्तीने, एका दानशूर पुरुषाने पंडिता रमाबाई यांना 10,000 रुपये देणगी दिली आणि त्या 10,000 रुपयांमध्ये पंडिता रमाबाई यांनी कमीत कमी 40,000 रुपयाचं त्यांचं काम करून दाखवलं पाहिजे अशी अट त्यांनी त्यांच्यासमोर ठेवली आणि 10,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना काय केलेले आहेत, त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणून दिलेले आहेत. डॉक्टर अनुपमा उसगरे यांनी लिहिलेला पंडिता रमाबाई या पाठाचा पहिला भाग या ठिकाणी अभ्यासलेल्या भागावरती एक स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. त्या स्वाध्यायाचं प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती लिहा. पुन्हा एकदा या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयी माहिती लिहा. विद्यार्थी मित्र हो, अतिशय सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक महिला आहेत ज्यांनी कार्य केलेलं आहे. अनेक पुरुष आहेत, समाजसुधारक आहेत ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि विशेषतः ज्यांनी स्त्रियांच्या विषयी कार्य केलेलं आहे प्रेरणादायी, त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, माहिती तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहे. हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पंडिता रमाबाई या पाठाचा पहिला भाग या ठिकाणी आपण अभ्यासला. या पहिल्या भागामध्ये आपण लेखिकेचा परिचय अभ्यासला, पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली. त्याच पद्धतीनं आपण नियोजित पाठ्यांश अभ्यासला. अभ्यासलेल्या नियोजित पाठ्यांशावर आधारित आपण स्वाध्याय देखील सोडवला. या पाठाच्या पहिल्या भागाचा जो काही अभ्यास आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुन्हा भेटू आपण या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.